Welcome students. I am Girija Dikshit working as a lecturer in mathematics at SPM Polytechnic कुमठे. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रेट लाईनमध्ये आत्तापर्यंत आपण स्लोप कसा काढायचा, इक्वेशन ऑफ अ लाईन त्याचे वेगवेगळे स्टँडर्ड फॉर्म बघितले, इक्वेशन ऑफ लाईन कसं काढायचं बघितलं. त्याचबरोबर अँगल बिटवीन टू लाईन्स, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आणि दिलेल्या पॉईंटपासून दिलेल्या लाईनपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढायचं आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले. आज आपण त्याच्यावरचे MCQs पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण पहिल्यांदा फॉर्म्युल्याची रिव्हिजन करणार आहोत आणि नंतर आपण त्याच्यावरचे MCQs सोडवणार आहोत. नाव लेट स्टार्ट विथ MCQ ऑन स्ट्रेट लाईन. We will revise the formulae of straight line before starting a new bit. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील बीटला जाण्यापूर्वी आतापर्यंत जे स्ट्रेट लाईनचे फॉर्म्युले बघितलेले आहेत त्याची रिव्हिजन करणार आहोत. पहिला फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ अ लाईन. म्हणजेच जर आपल्याला अँगल माहिती असेल तर स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे तो m = tan θ. पण आपल्याला स्लोप काढताना थीटा अँगल माहित नाहीये, पण ती लाईन जर दोन पॉईंट्समधून म्हणजेच x1 आणि x2 या लाईन दोन पॉईंटमधून जात असेल तर तेव्हा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे तो m = y2 - y1 divided by x2 - x1 or y1 - y2 divided by x1 - x2. या दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला वापरला तरी पण चालेल, पण तुम्ही ऑर्डर लक्षात ठेवा y2 x2 y1 x1 याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. परंतु मला अँगल माहित नाहीये, पॉईंट पण माहित नाहीये, पण लाईनचं इक्वेशन माहिती असेल. म्हणजेच काय, ax plus by plus c = 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. हे लाईनचं इक्वेशन आहे. त्याच्यावरून मला स्लोप काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे तो m = -a divided by b. These are the three important formulae for finding slope. स्लोप काढण्याचे हे तीन फॉर्म्युले. यावरून आपण जाणार आहोत इक्वेशन ऑफ अ लाईन. इक्वेशन ऑफ अ लाईन काढण्याचे वेगवेगळे स्टँडर्ड फॉर्म आहेत. मग दिलेल्या एक्झाम्पलमध्ये कोणती माहिती दिली आहे त्यावरून आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत ते स्लोप पॉईंट फॉर्म्युला और स्लोप पॉईंट फॉर्म. त्याच्या नावातच आहे स्लोप आणि पॉईंट. म्हणजेच दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जर आपल्याला स्लोप माहिती आहे आणि ती लाईन कोणत्या पॉईंटमधून पास होते हे जर माहिती असेल तर आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्म्युला वापरता येतो. द फॉर्म्युला इज y - y1 = m × x - x1. दिस इज कॉल्ड स्लोप पॉईंट फॉर्म्युला और स्लोप पॉईंट फॉर्म. आता मला स्लोप माहित नाहीये, पण दिलेली लाईन दोन पॉईंटमध्ये जात असेल तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? करेक्ट, दॅट इज 2 पॉईंट फॉर्म. मग त्याचा फॉर्म्युला काय येतो? द फॉर्म्युला इज y - y1 divided by y1 - y2 = x - x1 divided by x1 - x2. इथं दोन पॉईंट तुम्हाला दिलेले हे कळायला पाहिजेत. हे x1 y1 आणि x2 y2 हे दोन पॉईंट असतील. नेक्स्ट इज स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. म्हणजेच काय, आपल्याला स्लोप आणि इंटरसेप्ट माहिती असतील तर त्यावेळेस फॉर्म्युला काय असणार आहे? y = mx plus c. दिस इज अबाउट द स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. नेक्स्ट इज टू इंटरसेप्ट फॉर्म. टू इंटरसेप्ट फॉर्म म्हणजेच जेव्हा दिलेली लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट करत असेल, छेदत असेल, तर एक्स ऍक्सिसशी केलेला इंटरसेप्ट म्हणजेच आंतरछेद ए असेल आणि वायचा आंतरछेद म्हणजेच इंटरसेप्ट जर बी असेल तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो. व्हॉट इज द फॉर्म्युला? एक्स डिवायडेड बाय ए प्लस वाय डिवायडेड बाय बी = 1. दिस इज कॉल्ड ॲज टू इंटरसेप्ट फॉर्म्युला. लास्ट वन इज जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला म्हणजे कोणत्याही यापैकी कोणताही फॉर्म्युला वापरला तरी शेवटी येणारा आन्सर हे तुम्हाला या फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे. दॅट इज जनरल फॉर्म इज ax plus by plus c = 0. मग याच्यावरून मला एक्स इंटरसेप्ट काढायचा आहे तर फॉर्म्युला काय येईल? -c divided by a and y intercept can be find out, that is equal to -c divided by b. These are the important formulae for finding equation of a line. इक्वेशन ऑफ अ लाईन जर काढायचं असेल तर आपल्याला हे फॉर्म्युले यूज करावे लागतात. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत दॅट इज कॉल्ड अँगल बिटवीन टू लाईन्स विथ स्लोप m1 and m2.
म्हणजेच काय, दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील आणि त्यांचे स्लोप m1 आणि m2 असतील तर त्यामधला अँगल काढायचा फॉर्म्युला असणार आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ मॉड्युलस. हे सिम्बॉल जे आहे ते मॉड्युलसचे. मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. Mod is completed. This is the formula for angle between two lines. नेक्स्ट इज दिलेल्या पॉइंट पासून दिलेल्या लाईन पर्यंतचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं असेल म्हणजेच काय, द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट px1y1 टू द लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 इज. फॉर्म्युला काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे म्हणून ते आपण p या लेटरने दाखवणार आहोत. दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c divided by under root of a square plus b square. Mod is completed. हा फॉर्म्युला कशासाठी यूज करायचा तर p हा कोणताही पॉइंट असेल आणि या दिलेल्या पॉइंट पासून दिलेल्या लाईन पर्यंत म्हणजे लाईनचे इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. द नेक्स्ट वन इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. म्हणजेच दोन लाईन पॅरलल असतील आणि त्यांचे इक्वेशन ax प्लस by प्लस c1 इज इक्वल टू 0 अँड ax प्लस by प्लस c2 इज इक्वल टू 0 असं असेल तर त्या दोन लाईन मधला डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला असणार आहे d इज इक्वल टू मॉड ऑफ c2 मायनस c1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. In this way, we can find out distance between two parallel lines. आतापर्यंत आपण ह्या सगळ्या फॉर्म्युल्यांची रिव्हिजन बघितली. हे फॉर्म्युले पुन्हा पुन्हा त्यांची प्रॅक्टिस करा की जेणेकरून एक्झाममध्ये नुसतं आपल्याला एक्झाम्पल बघितलं की कोणत्या एक्झाम्पलसाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे हे आपल्याला कळेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेट लाईनवरचे MCQ पाहणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युले येणे गरजेचे आहे. म्हणून आपण पहिल्यांदा रिव्हिजन ऑफ फॉर्म्युले केलेले. हे जर फॉर्म्युले आपण व्यवस्थित केले तर याच्यावरचे कोणतेही MCQ आपल्याला सहजपणे सोडवता येतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण MCQ टाईप क्वेश्चन सोडवतो मॅथ्समध्ये तेव्हा आपल्याकडे एक रफ पेज असलं पाहिजे किंवा ज्याच्यावर आपण कॅल्क्युलेशन करता येईल आणि आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळेल असं आपण करणार आहोत. आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन्स पाहूयात. द स्लोप ऑफ अ लाईन 2x minus 5y plus 7 is equal to 0 is. हे दिलेलं क्वेश्चन आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट इज 2 बाय 5 मायनस 2 बाय 5 7 बाय 2 मायनस 7 बाय 5. पहिल्यांदा दिलेला क्वेश्चन केअरफुली वाचा. हा दिलेली ह्या लाईनचं इक्वेशन आहे, त्याचा स्लोप आपल्याला विचारलेला आहे. मग कोणत्याही लाईनचा जर स्लोप आपल्याला काढायचा असेल आणि इक्वेशन दिलेलं असेल तर स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे m इज इक्वल टू मायनस a बाय b विच इज इक्वल टू मायनस या दिलेल्या इक्वेशनमध्ये a म्हणजे काय असणार आहे, एक्सचा कोइफिशियंट दॅट इज 2 डिवायडेड बाय b म्हणजे काय असणार आहे, वायचा कोइफिशियंट -5 दॅट इज -5 विच इज इक्वल टू 2 बाय 5. Therefore, in the option, the right option will be म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये करेक्ट आन्सर आपला असणार आहे 2 बाय 5. In this way, we can select this correct option. This is about the first question. Now we see the second one. What is the second one? The equation of a line passing through 0, 0 and the slope m is. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला इथे, दिलेली लाईन हे दिलेल्या 0, 0 म्हणजे ओरिजिन मधून पास होते आणि त्या लाईनचा स्लोप m आहे. तर त्याचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला काढायचंय. द फर्स्ट इज y इज इक्वल टू mx प्लस c. सेकंड ऑप्शन इज y इज इक्वल टू my प्लस c. थर्ड ऑप्शन इज y इज इक्वल टू mx आणि फोर्थ ऑप्शन इज x इज इक्वल टू my. आता आपल्याला दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. जेव्हा एखादी लाईन ओरिजिन मधून पास होते आणि जर त्याचा स्लोप m असेल तर डायरेक्ट त्याचं इक्वेशन येतं y इज इक्वल टू mx. दिस विल बी द राईट ऑप्शन. पण आपल्याला हे लक्षात नसेल तरी सुद्धा आपल्याला युजिंग फॉर्म्युला आपल्याला काढता येतं. इथं आपल्याला स्लोप m दिलेला आहे आणि पॉइंट माहितीये, स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये, तर युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म
वी कॅन फाइंड आउट द इक्वेशन. आता स्लोप पॉईंट फॉर्म काय आहे? y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. देअरफोर y मायनस y1 म्हणजे कोणता पॉईंट? 0 0 ओरिजिन असणार आहे, म्हणजे 0 इज इक्वल टू m x मायनस 0. y मायनस 0 y इज इक्वल टू x मायनस 0 x इंटू m दॅट इज mx. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? y इज इक्वल टू mx. हे आपल्याला डायरेक्ट माहिती असेल तरी सुद्धा सोडवता येतं, किंवा ह्या फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा आपल्याला हे करेक्ट आन्सर काढता येतं. दिस इज अबाउट द क्वेश्चन 2. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आहोत. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे ते आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे 2 लाईन्स आर पॅरलल इफ. आता इथं आपल्याला पूर्ण स्ट्रेट लाईन मध्ये सगळ्या गोष्टी या माहिती असल्या पाहिजेत. काय म्हटलेलं आहे? 2 लाईन्स आर पॅरलल, म्हणजे 2 लाईन्स पॅरलल असतील तर इफ. आता ह्याच्यामध्ये जर आपण चारही ऑप्शन बघितले तर ह्याच्यामध्ये माहिती जी दिलेली आहे किंवा जे ऑप्शन आहेत ते त्यांच्या स्लोप बद्दल आहेत. म्हणजेच काय? m1 इज नॉट इक्वल टू m2, m1 इज इक्वल टू m2, m1 मल्टिप्लाइड बाय m2 इक्वल टू -1 अँड m1 इज इक्वल टू 1. आता आपल्याला माहितीये दिस इज द कंडिशन फॉर पॅरलल लाईन. आपल्याला माहितीये कंडिशन ऑफ पॅरलल लाईन काय आहे? जेव्हा 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात, पॅरलल असतात, तेव्हा त्या लाईनचा स्लोप हा नेहमी कसा असतो? सेम असतो. म्हणजेच काय येणार आहे? m1 इज इक्वल टू m2. दिस इज द कंडिशन ऑफ पॅरलल लाईन. म्हणजे या दिलेल्या ऑप्शन मध्ये करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आहे? m1 इज इक्वल टू m2. दिस विल बी द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे आपल्याला कंडिशन ऑफ पॅरलल लाईन किंवा एक्झाम मध्ये असंच कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स असं देखील विचारू शकतात. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. द इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 2 3 विथ स्लोप 2. काय म्हटलेले बघा? पॉइंट दिलेला आहे आणि स्लोप दिलेला आहे. मग स्लोप दिलेला असेल, पॉइंट दिलेला असेल तर कोणता फॉर्म वापरायचा? करेक्ट, दॅट इज स्लोप पॉइंट फॉर्म. मग स्लोप पॉइंट फॉर्म काय आहे? आपण आत्ताच बघितलेले y मायनस y1 म्हणजे किती असणार आहे? 3 इज इक्वल टू m किती दिलेला आहे? m म्हणजे स्लोप 2 दिलेला आहे. इन द ब्रॅकेट x मायनस x1 म्हणजेच अगेन 2. देअरफोर y मायनस 3 इज इक्वल टू मल्टिप्लाय केले हे आपण तर आपल्याला याच्यामध्ये काय मिळतील? 2x मायनस 4. म्हणजेच हे साईड पूर्ण एका साईडला आणले 2x हे प्लस y आहेत त्या साईडला नेल्यावर मायनस y मायनस 4 हे मायनस 3 आहेत त्या साईडला गेल्यावर प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजेच काय? 2x मायनस y मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा एखादी लाईन 2 3 या पॉइंट मधून पास होते आणि स्लोप 2 असेल तर त्याचं इक्वेशन काय असणार आहे? 2x मायनस y मायनस 1. आता त्याप्रमाणे आपण इथे करेक्ट ऑप्शन जर बघितलं, आता हे बघितले की चारही ऑप्शन सारखेच वाटतात, फक्त प्रत्येकामध्ये जर आपण बघितलं प्लस मायनस साईनचा फरक आहे. परंतु इथं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे, तेव्हाच आपल्याला हे करेक्ट आन्सर मिळणार आहे. म्हणून आपला आन्सर काय आलेला आहे? 2x मायनस y मायनस 1 इक्वल टू 0. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. दिस इज द थर्ड वन करेक्ट ऑप्शन. इन दिस वे वी कॅन सॉल्व that is the fourth one question. Next is that is fifth question we are going to solve, that is angle between. पाचवा क्वेश्चन काय आहे बघा? the angle between the lines 2x minus 2y is equal to 3 and y minus 2x is equal to 5 is. इथं 2 लाईन दिलेले आहेत, या 2 लाईनचे 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि याच्यावरून आपल्याला या 2 लाईन मधला अँगल काढायचा. आता आपल्याला 2 लाईनचे इक्वेशन माहिती आहे आणि त्यामधला जर अँगल काढायचा असेल तर आपल्याला काय माहिती असले पाहिजे? करेक्ट, दॅट इज स्लोप्स आपल्याला माहिती असले पाहिजे. आता इथे आपल्याला जर स्लोप माहिती असतील तरच आपण हे काढू शकतो. मग x मायनस 2y इज इक्वल टू 3 म्हणजे या लाईनचा स्लोप m1 इज इक्वल टू, इथं तुम्हाला स्लोपचा फॉर्म्युला मायनस a बाय b, म्हणजेच मायनस a म्हणजे 1 b म्हणजे मायनस 2 दॅट इज 1/2. सेकंड लाईन इज y मायनस 2x इज इक्वल टू 5. आता विद्यार्थी मित्रांनो, हे दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये तर ते पहिल्यांदा काय करून स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घ्यायचे, म्हणजेच रिअरेंज करायचे. मायनस 2x मी आधी घेतले प्लस y इज इक्वल टू 5. आता याच्यावरून याचा स्लोप m2 किती येणार आहे? पुन्हा
मायनस एची व्हॅल्यू -2 डिवायडेड बाय बी. बी म्हणजे किती असणार आहे, वायचा कोएफिशियंट, दॅट इज 1, दॅट इज m2 इज 2. म्हणजे मला स्लोप माहिती झाले. आता जर स्लोप माहिती असतील तर अँगल काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, tan इनवर्स ऑफ -3/2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय येणार आहे, -3/4. आपण हे मॉडच्या बाहेर काढले तर आन्सर येतं tan इनवर्स 3/4. म्हणजे दिलेल्या दिलेल्या ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, tan इनवर्स ऑफ 3/4. दिस विल बी अवर करेक्ट ऑप्शन. आता बघितले की सगळे ऑप्शन सारखेच वाटतात, परंतु यासाठी आपल्याला हे केअरफुली सॉल्व्ह करावं लागणार आहे आणि मगच आन्सर लिहावं लागणार. नेक्स्ट क्वेश्चन इज द इक्वेशन ऑफ अ लाईन थ्रू द पॉइंट्स 1, 5 अँड 2, 3 इज. आता इथे काय दिलेले, 2 पॉइंट्स दिलेले आहेत. या 2 पॉइंट्सवरून या लाईनचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला काढायचं. त्यासाठी पॉइंट काय दिलेले आहेत, 1, 5 आणि 2, 3. दॅट इज x1, y1 आणि काय असणार आहे दुसरा x2, y2. मग 2 पॉईंटमधून पास होत असेल तर फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल, y मायनस y1 म्हणजे 5 डिवायडेड बाय y1 मायनस y1 डिवायडेड बाय y1 मायनस y2 इक्वल टू x मायनस x1 म्हणजे 1 डिवायडेड बाय x1 मायनस x2 म्हणजे किती असणार आहेत, 2. Therefore, y minus 5 divided by 5 minus 3, 2, which is equal to x minus 1 divided by पुन्हा हे 1 minus 2 म्हणजे किती येणार आहेत, -1. आता हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला नेहमीप्रमाणे. दॅट इज आता तिरकस गुणाकार केला, दॅट इज y इंटू -1 मायनस y मायनस 5 इंटू -1 दॅट इज +5 विच इज इक्वल टू पुन्हा ह्यानी मल्टिप्लाय केलं 2x मायनस 2. देअरफोर आता 2x हे पूर्ण साईड RHS ला नेली तर काय येणार आहे, 2x मायनस वायचे काय होणार आहेत, +y आणि -2 आहे तसेच आणि -5 इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार आहे, 2x + y -7 इज इक्वल टू 0. दिस इज द करेक्ट ऑप्शन. आता इथं करेक्ट ऑप्शन इथे बघितलं की सगळे सारखेच वाटतात आणि इथे पुन्हा फक्त प्लस मायनसचा फरक आहे. पण आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, 2x + y -7 इज इक्वल टू 0. मीन्स हिअर द करेक्ट ऑप्शन विल बी 2x + y -7 इज इक्वल टू 0. In this way, we can find the correct option of the given question. आता आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. पुढचा क्वेश्चन काय असणार आहे ते आपण पाहूया. What can be said regarding if its slope is 0? काय म्हटलंय बघा केअरफुली. What can be said regarding if its slope is 0? म्हणजे दिलेल्या लाईनचा स्लोप 0 असेल तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येतं. फर्स्ट ऑप्शन इज थीटा इज अक्यूट. अक्यूट मीन्स <90. जर स्लोप 0 असेल तर थीटा <90 असणार आहे का, नाही. इफ थीटा इज अन ऑब्च्यूज अँगल म्हणजेच काय, विशाल कोन. जर स्लोप 0 असेल तर हा दिलेला अँगल ऑब्च्यूज अँगल असणार नाही. थर्ड इज आयदर द लाईन इज एक्स ॲक्सिस ऑर इट्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये माहिती आहे स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज ऑलवेज 0. किंवा एखादी लाईन जेव्हा एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल म्हणजेच काय असणार आहे, समजा दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. जेव्हा एखादी लाईन ही एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर या लाईननी एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल हा किती असणार आहे, थीटा इज इक्वल टू 0. थीटाची व्हॅल्यू 0 असणार आहे म्हणून त्याचा स्लोप पण किती असणार आहे, 0. म्हणजेच स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0 or slope of a line which is parallel to x-axis is 0. And therefore, our correct option will be 3. That is, either the line is x-axis or it's parallel to x-axis. Here none of these आपला option असणार नाही. Next is, two lines are perpendicular if the product of their slope is. आता इथं आपल्याला दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपच्या प्रोडक्ट विषयी विचारलेलं आहे. दिस इज अबाउट द कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. व्हॉट इज द
कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स काय आहे, तर जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट म्हणजेच M1 मल्टिप्लाइड बाय M2 विच इज इक्वल टू -1 असणार आहे. म्हणजेच दिलेल्या ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, दॅट इज ऑप्शन नंबर 3. प्रोडक्ट ऑफ स्लोप इज -1. In this way we can find the solution of the 8th answer. Next, आता आपण 9th वर एक्झाम्पल बघणार आहोत. इक्वेशन ऑफ अ लाईन हॅव्हिंग x इंटरसेप्ट 3 अँड y इंटरसेप्ट 2 इज. आपल्याला काय दिलेलं आहे, x इंटरसेप्ट म्हणजे a ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, y इंटरसेप्ट किती दिलेला आहे, b इज इक्वल टू 2. तर इक्वेशन ऑफ अ लाईन काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आता आपल्याला दोन इंटरसेक्ट माहिती असतील तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, करेक्ट, दॅट इज 2 इंटरसेप्ट फॉर्म्युला, दॅट इज x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. देअरफॉर a ची व्हॅल्यू ठेवली आणि इथं मी काय केली, b ची व्हॅल्यू ठेवली. नाव सिम्प्लिफाय दिस, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, that is 2x plus 3y divided by 6 is equal to 1. Therefore 2x plus 3y is equal to, पुन्हा इथं मी तिरकस गुणाकार केला, that is equal to 6. Therefore 2x plus 3y हे प्लस 6 आहेत, या साईडला आल्यावर काय होणार आहे, -6 is equal to 0. म्हणजे दिलेल्या या ऑप्शनमध्ये आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, 2x plus 3y -6 is equal to 0. This will be the correct option. Now, what is the next question? Next question काय आहे ते आपण पाहूया. The distance of a point 1 - 1 from the line 3x - 4y plus 8 is equal to 0 is. आता दिलेला पॉइंट आहे आणि दिलेली लाईन आहे, तर या पॉइंट पासून दिलेल्या लाईन पर्यंतचं डिस्टन्स किती असेल ते आपल्याला काढायचंय. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, दॅट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट टू द लाईन इज मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ a² प्लस b². आता इथं x1 y1 म्हणजे काय असणार आहे, कोणता पॉइंट दिलेला आहे, 1 - 1. अँड व्हॉट इज ABC? ए म्हणजे काय असणार आहे, एक्सचा कोइफिशियंट, बी म्हणजे वायचा कोइफिशियंट आणि सी म्हणजे कॉन्स्टंट. या सगळ्या व्हॅल्यू मी इथे ठेवल्या, दॅट इज 3 × 1 ax1, 3 × 1 3, -4 × -1 दॅट इज इथं +4 प्लस सी म्हणजे किती असणार आहे, 8 डिवायडेड बाय 3चा स्क्वेअर, ए म्हणजे 3चा स्क्वेअर 9 प्लस b², बी म्हणजे -4 4चा स्क्वेअर दॅट इज 16. आता इथे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे, 3 + 4 7, 7 + 8 15. आता इथे सगळे प्लसच आहेत म्हणून आपण डायरेक्ट मॉड्युलसच्या बाहेर घेणार आहोत. 15 डिवायडेड बाय 9 + 16 25, 25चं स्क्वेअर रूट दॅट इज 5 विच इज इक्वल टू 15/5 दॅट इज 3. Therefore the distance from a point to the given line is 3 and the correct option is first one. In this way we solve the MCQ of straight line. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला MCQ कसे सोडवायचे हे लक्षात आलं असेल, परंतु सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजेत आणि त्यांचा सराव करता आला पाहिजे.